नमस्कार अमरावती। मेळघाटातील पेसा क्षेत्रात कार्यरत नियुक्तीपात्र उमेदवारांनी कायमस्वरूपी सेवेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले आहे। 5 ऑक्टोबर 2024 पासून प्रशासनाने मानधन तत्वावर नियुक्ती केलेल्या 17 संवर्गातील कर्मचाऱ्यांना अद्यापही कायम करण्यात आलेले नाहीत। आदिवासी शिक्षण सेवकांसह आदिवासी 17 संवर्ग पेसा कर्मचारी संघटनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। कायम करा, हक्क द्या अशा घोषणा देत आंदोलकांनी आपल्या मागण्यावर ठाम भूमिका घेतली आहे। जोपर्यंत कायमस्वरूपी नियुक्तीचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी संघटनेने दिला आहे। नमस्कार, मी संतोष शेखलाल सावलकर, शिक्षक संवर्गातून। आम्ही मेळघाटचे आदिवासी लोक 11 फेब्रुवारी 2026ला शासनाने GR काढला की बा यांना कायमस्वरूपी नियुक्ती द्या, परंतु आतापर्यंत आम्हाला नियुक्ती दिलेली नाही आणि आमची जी घरची परिस्थिती आहे ती खूप बिकट आहे। कारण घरी कामं करणारे कोणीच नाही, आम्हाला शेती नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही मुलाबाळांचे शिक्षण किंवा जे आमचे समोरची जी पिढी आहे त्यांचे शिक्षण आम्ही कसा करावा आणि एवढा दिवस होऊनही गव्हर्नमेंटने आतापर्यंत आम्हाला कायमस्वरूपीची नियुक्ती दिलेली नाही। त्यामुळे आमचं लग्न होत नाही आहे, वेळेवर नोकरी भेटत नाही। त्यामुळे आम्हाला खूप साऱ्या गोष्टी सहन करावं लागत आहे। कारण नोकरी नसेल तर समाजात जे लोक आहेत ते पोरगी देत नाही आणि कसं आहे, एवढं शिकूनही समजा नोकरी भेटली नाही तर मग या शिकण्याचा अर्थ काय? तर मागण्या पूर्ण झाला नाही तर आम्ही हे जे आंदोलन आहे आजपासून जे बसलो 27 पासून, हे जे आंदोलन आहे बेमुदत आंदोलन चालू राहील जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही। प्लस आमच्याकडे 350-400+ विद्यार्थी आहेत, सर्वांचा पोटापाणीचे प्रश्न आहे। त्यामुळे गव्हर्नमेंटनी आमच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावा आणि आम्हाला परमनंटची नियुक्ती द्यावा।